जय आणि स्वप्न रंगवणारा चित्रकार। एका रात्री जयने डोळे मिटले आणि काहीतरी जादुई घडलं। रंग हवेत फिरू लागले, दिवे चमकू लागले आणि जय स्वतःला एका वेगळ्या स्वप्नांच्या जगात घेऊन गेला। असं स्वप्नांचं जग जे त्याने कधीच पाहिलं नव्हतं। जयने डोळे मिचकावले आणि थक्क झाला। त्याच्या अगदी समोर लीला उभी होती, ड्रीम पेंटर। तिच्या हातात एक जादुई ब्रश होता जो छोट्या इंद्रधनुष्यासारखा चमकत होता। स्वागत आहे जय, ती प्रेमाने म्हणाली। तुझ्या स्वप्नाला तुझ्या मदतीची गरज आहे। जयने आजूबाजूला पाहिलं आणि पुन्हा थक्क झाला। स्वप्नांचं जग हळूहळू रंग हरवत होतं। ढग करडे होत होते, तारे फिके पडत होते आणि रंगांच्या नद्या सुकत होत्या। लीलाने समजावून सांगितलं, स्वप्नांना कल्पनेची गरज असते आणि आज रात्री आम्हाला तुझी मनातली जादू हवी आहे। लीलाने चमकणारा ब्रश जयच्या हातात दिला। तो ब्रश जयने हातात घेताच वूश, सगळीकडे रंग चमकू लागले। जय आनंदाने खिदळला, वा, मीही स्वप्न रंगवू शकतो। हो, लीला हसत म्हणाली, चला रंग परत आणूया। जयने आपला ब्रश इंद्रधनुष्याच्या रंगात बुडवला आणि स्विश, त्याने आकाशभर रंग काढले। ढग पुन्हा तेजस्वी झाले आणि मौसूद दिसू लागले। हे तर खूप छान आहे, जय आनंदाने म्हणाला। पुढे ते पोहोचले स्वप्नांच्या जंगलात। पण अरे बापरे, झाडं फिकी आणि ग्रे रंगाची झाली होती। जयने झाडांवर तेजस्वी हिरवी पानं रंगवली। लीलाने त्यावर चमचमीत झळाळी टाकली आणि झाडं टिमटिमायला लागली। स्वप्नांचं जंगल पुन्हा जिवंत झालं। रंगांच्या नदीकडे पोहोचल्यावर नदीत काहीच वाहत नव्हतं, एक थेंबही नाही। जय नदीच्या काठी जाऊन बसला, नदीच्या तळाशी हात लावला आणि लांब निळ्या लाटा रंगवल्या। वूश, पाणी जिवंत झाले, पाणी जिवंत झाले आणि ते फिरू लागले, इंद्रधनुष्याच्या चमकांमध्ये नाचू लागले। आकाशात खूप उंच सर्वात मोठा स्वप्नतारा उदासपणे चमकत होता। याला तुझी कल्पनाशक्ती हवी आहे, लीला हळूच म्हणाली। जयने खोल श्वास घेतला, आपला ब्रश उचलला आणि सोनेरी प्रकाशाची एक रेष काढली। आणि काय, तो तारा तेजाने उजळून निघाला। तू स्वप्नांचं जग वाचवलंस जय, लीला हसत म्हणाली। तिने जयला एक लहानसं चमकणारं पेंटब्रशचं लॉकेट दिलं। कल्पना करत राहा, ती हळूच म्हणाली। तुझी स्वप्न खूप महत्त्वाची आहेत। जयच्या मनात एक उबदार भावना आली। तो अभिमानाने हसला। दुसऱ्या दिवशी सकाळी जयने डोळे उघडले आणि अरे वा, त्याच्या उशीवर ते लहानसं हळूच चमकणारं लॉकेट होतं। जयने पटकन आपला खराब पेंटब्रश हातात घेतला आणि मोठ्या हसण्याने म्हणाला, मी सगळ्यात सुंदर चित्र काढणार। कथेचा बोध, तुझी कल्पनाशक्ती जादूसारखी असते। स्वप्न पाहत राहा, चित्र बनवत राहा, मग जग अजून सुंदर होतं। कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल टेबल्सला सबस्क्राईब करा।